नमस्कार. मी डॉक्टर सतीश. पूर्व महाराष्ट्राच्या विचारमंचावरून साहित्य सौंदर्याच्या प्रवासात आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, गेली 4-5 दिवसापासून मराठवाड्यातील लातूर जिल्ह्यामध्ये जो पादुका सोहळा झाला आणि त्या अनुषंगाने वारकरी संप्रदाय, भक्ती चळवळ, संतांचं थोर कार्य आणि पुढं त्यांचा वारसा चालवणारी मंडळी या सर्व भक्ती चळवळीला, पुरोगामी महाराष्ट्राला, या थोर विचारवंताला बदनामी करण्याचं काम करत आहे. सर्वसामान्य माणसांच्या पैशाचं शोषण होत आहे. लोकशाहीमध्ये या सर्व गोष्टी मोडीत निघायला पाहिजे होत्या, पण सत्तेतील पक्षाने संघटना आणि संघटन या अनुषंगाने सत्तेसाठी उपयोग केला आणि या विकृतीच्या चळवळी वरचीवर फुपावत गेल्या, वाढतच गेल्या. या सर्व चळवळीमध्ये पुरोगामी विचाराच्या महाराष्ट्रामध्ये सर्वसामान्य माणसांच्या आणि मानवतेच्या कल्याणाचं बीज जे संत साहित्यानं पेरलं, त्याच रोपट्याचं आज वटवृक्ष झाला. त्याच मानवतेच्या वटवृक्षाच्या फांद्या छाटण्याचं काम अनेक भगीवस्त्र, गंध, टिळा आणि माळा लिहून ही सर्व मंडळी करताना दिसत आहे. असे अखंड हरिनाम सप्ताह, पादुका उत्साह सोहळा आणि वर्षातून चालणारे आषाढी कार्तिकी वारीच्या अनुषंगाने अनेक विकृत विचाराची माणसं या सर्व संधीचा फायदा घेतात. सामान्य आणि भाबडी जनतेला ते फसवण्याचं काम करतात आणि मग संताबद्दल, चळवळीबद्दल एक वेळेस सामान्य माणूसही विचार करायला लागतो. लोकशाहीमध्ये या सर्व गोष्टी, सत्तेच्या राजकारणाच्या निवडणुकीमध्ये भ्रष्टाचार होतो. प्रत्येक गावागावातून सप्ते चालतात, अनेक उत्सव चालतात, त्याही क्षेत्रामध्ये भ्रष्टाचार होतो आणि मोजकीच मंडळी, ठराविकच मंडळी त्यांच्या प्रतिष्ठेसाठी या सर्व गोष्टी करत राहतात आणि या लोकशाहीला, संत चळवळीला, भक्त चळवळीला काळिमा फासणारे आहेत. या सर्व गोष्टीचा, या विचाराचा 21व्या शतकामध्ये निश्चितपणे विचार झाला पाहिजे आणि तो वारकरी संप्रदाय बदनाम झाला नाही पाहिजे. ज्या ज्ञानेश्वर माऊलींनी भूता परस्परे जडो मैत्रजीवांचे, दुरितांचे तिमिर जावं या अनुषंगानं जे पसायदान देवाकडं, ईश्वराकडं मागितलं, सर्वसामान्य माणसांचं, मानवतेचं कल्याण व्हावं या अनुषंगाने ते पसायदान मागितलं. तुकाराम महाराजांनी आपल्या वाणीतून जे का रंजले गांजले, त्यासे म्हणे जो आपुले, साधू तोची ओळखावा, देव तेथीची जाणावा. असे अनेक मानवतेचे विचार, विज्ञानवादी विचार पेरण्याचं, रुजवण्याचं काम केलं. याच सर्व थोर पुरुषांचं नाव घेऊन ही सर्व मंडळी या भाबडी जनतेला, सर्वसामान्य जनतेला फसवण्याचं, लुबाडण्याचं काम करत आहे आणि हे सर्व वर्षानुवर्षे चालू आहे. मग ते गावगावचे सण, उत्सव, जत्रा असतील, अखंड हरिनाम सप्ताह असतील, मोजक्याच लोकांकडं त्या सर्व गोष्टीचं सत्ता केंद्रीकरण होतं आणि मग अनेक काळापासून त्याच गोष्टी चालत येतात. काही लोकांच्या त्या उघड्या पडतात, काही लोकांच्या उघड्या पडत नाहीत. मात्र त्या अखंडपणे भक्ती चळवळीच्या, वारकरी संप्रदायाच्या नावाखाली असे भोंदूगिरी, लोकांना फसवण्याचं काम चालताना दिसतं आहे. तेच मोठ्या प्रमाणात काम आपण काही दिवसापूर्वी, काही महिन्यापूर्वी लातूर जिल्ह्यामध्ये झालेलं दिसून आलं. या सर्व चर्चाही अनेक माध्यमातून झाल्या. या सर्व गोष्टीचा पर्दाफाश झाला. त्याच अनुषंगाने सर्वसामान्य माणसाला विचार करायला लावणारी या सर्व वारकरी संप्रदायाच्या नावावर अष्टगंध टिळा लिहून जी माणसं
पुढं येण्याचं काम करतात, लोकांना फसवण्याचं काम करतात. त्याच अनुषंगाने विचार करायला लावणारी, सर्वसामान्यांचं प्रबोधन करणारी ही कविता मी आज साहित्य सौंदर्याच्या प्रवासात आपल्यासमोर घेऊन येत आहे. कवितेचं नाव आहे पंढरीच्या वाटेवर. पंढरीच्या पांडुरंगा तुझ्या वाटेवर किती ढोंग, पंढरीच्या पांडुरंगा तुझे वाटेवर किती ढोंग, टाळ मृदंगाच्या मागे चाले माणसाचे सोंग, टाळ मृदंगाच्या मागे चाले माणसाचे सोंग. पंढरीच्या पांडुरंगा तुझ्या वाटेवर किती ढोंग, टाळ मृदंगाच्या मागे चाले माणसाचे सोंग, टाळ मृदंगाच्या मागे चाले माणसाचे सोंग. देवाच्या पालकीत व्यापाराचा पाठ, देवाच्या पालकीत व्यापाराचा पाठ, साधू संताच्या जागेवर आज चोरांचा थाट, साधू संताच्या जागेवर आज चोरांचा थाट. देवाच्या पालकीत व्यापाराचा पाठ, देवाच्या पालकीत व्यापाराचा पाठ, साधू संताच्या जागेवर आज चोरांचा थाट, साधू संताच्या जागेवर आज चोरांचा थाट. भगवी पताका घेतली या हाती, भगवी पताका घेतली या हाती, अष्टगंधांचा टिळा चोरांच्या माती, अष्टगंधांचा टिळा चोरांच्या माती. भगवी पताका घेतली या हाती, अष्टगंधाचा टिळा चोरांच्या माती, अष्टगंधांचा टिळा चोरांच्या माती. कीर्तनाच्या व्यासपीठावर किती चाले ढोंग, कीर्तनाच्या व्यासपीठावर किती चाले ढोंग, सप्त उत्साहात भजन घेत पोटाचं सोंग, सप्ता उत्साहातलं भजन घेत पोटाचं सोंग. कीर्तनाच्या व्यासपीठावर किती चाले ढोंग, सप्त उत्साहातलं भजन घेत पोटाचं सोंग, घेत पोटाचं सोंग. ज्ञानदेव तुकोबांचे अभंग परमार्थाचे आहे धन, ज्ञानदेव तुकोबांचे अभंग परमार्थाचे आहे धन, टाळ मृदंग टिळा माळ झाले पोटाचे साधन, टाळ मृदंग टिळा माळ झाले पोटाचे साधन. ज्ञानदेव तुकोबांचे अभंग परमार्थाचे आहे धन, टाळ मृदंग टिळा झाले पोटाचे साधन, टाळ मृदंग टिळा माळ झाले पोटाचे साधन, झाले पोटाचे साधन. आषाढी कार्तिकीच्या पालकीत किती सोंग माणसं घेती, आषाढी कार्तिकीच्या पालकीत किती सोंग माणसं घेती, ज्ञानदेव तुकोबांच्या विचाराला आज वाटते माणसाची भीती, ज्ञानदेव तुकोबांच्या विचाराला आज वाटते माणसाची भीती, ज्ञानदेव तुकोबांच्या विचाराला आज वाटते माणसाची भीती. मुका झाला देव मुकी झाली पंढरी, मुका झाला देव मुकी झाली पंढरी, इथं बरं पोटासाठी माणूस सोंग करी, इथं बरं पोटासाठी माणूस सोंग करी. मित्रांनो, हा वारकरी संप्रदाय, हा पुरोगामी महाराष्ट्र आणि याच वारकरी संप्रदायानं भक्ती चळवळीनं मानवतेचं, मानवी कल्याणाचं, लोकशाहीचं मूल्य परकीय आक्रमणामध्ये, हुकुमशाहीमध्ये जपलं, जोपासलं आणि ते मानवतेचं कल्याण करण्यासाठी अखंडपणे जोपासलं जावं, हीच ज्ञानेश्वरांची, हीच तुकाराम महाराजांची, हीच पंढरीच्या पांडुरंगाची, ईश्वराची इच्छा ही आपल्यासमोर दिसून येते. मात्र त्याच भक्तीच्या चळवळीच्या नावाखाली ही सर्व लोक, ही माणसं आज लोकांना लुबाडण्याचं, पोटाचं साधन बनवण्याचं एकूण काम करतात. आणि म्हणूनच ज्ञानदेव आणि तुकोबांच्या विचाराला आज माणसाची भीती वाटत आहे. हे साहजिकपणे आहे आणि हे सर्व चोरांचं साधन झालं आहे. चोर या अनुषंगाने ज्ञानदेव आणि तुकोबांच्या भक्ती चळवळीच्या नावाखाली धन जमवण्याचं, पोटार्थी मार्जन करण्याचं काम करताना दिसत आहेत. आणि म्हणून हा विचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे. भक्ती चळवळ, ज्ञानदेवांचा, तुकोबांचा विचार, जगकल्याणाचा विचार लोकांपर्यंत जास्तीत जास्त पोहोचला पाहिजे. आणि ढोंगी साधू, ढोंगी माणसं हे उघडे पडले पाहिजे. ते तुकाराम महाराजांच्या अभंगाप्रमाणे, आम्ही मेनावनी मऊ विष्णुदास, कठीण वज्रास भेदू ऐसे, नाठाळाच्या माती हानू काठी, नाठाळाच्या माती हानू काठी. असे अनेक नाठाळ माणसं आहेत हे वारकरी संप्रदायातले. ते आपण उघडे पाडले पाहिजे, बाजूला केले पाहिजे. आणि वारकरी संप्रदाय आजही ज्ञानोबा आणि तुकोबांच्याच विचाराने चालला पाहिजे. तो पोटार्थी विचाराने चालला नाही पाहिजे. हा विचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचं काम आपण करू. आणि ज्ञानेश्वरांचं आणि भक्ती चळवळीचं रक्षण करण्याचं, संरक्षण करण्याचं, ती अखंडपणे चालवण्याचं काम आपल्या सर्वांची जिम्मेदारी आहे. ते करू. एवढाच विचार
मी आपल्यासमोर ठेवतो आणि थांबतो. धन्यवाद.